बर्थडे हा आपल्या सर्वांसाठीच खूप स्पेशल दिवस असतो। आपण सर्व जन्मल्यापासूनच आपले आईवडील आपला बर्थडे सेलिब्रेट करतात। मला आठवते की जेव्हा माझा पहिला वाढदिवस होता तेव्हा पूर्ण गावाला जेवण दिलं होतं। त्यापासून ते माझा रिसेंट 21वा वाढदिवस, प्रत्येक बर्थडे हा खूप मेमोरेबल असतो। आपण सर्वजण आपले बर्थडे सेलिब्रेट करतो, आपल्या फ्रेंड्सचे, आपल्या भाऊ बहिणींचे, सर्वांचे बर्थडे सेलिब्रेट करतो। पण आपण आपल्या आईवडिलांच्या बर्थडेला खूप कॅज्युअलमध्ये घेतो, कारण ते आपल्याकडून काही एक्सपेक्टही करत नाहीत। पण मला वाटतं की ही आपलीही जबाबदारी आहे की आपण आपल्या आईवडिलांचे बर्थडे सेलिब्रेट करावा आणि त्यांनाही आनंद द्यावा। त्याबद्दलचाच हा एक छोटासा व्लॉग। हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा व्लॉग मी खूप उशिरा सुरू करत आहे। ऑलमोस्ट आता संध्याकाळचे 9 वाजले आहेत। आज आईचा बड्डे आहे, तर बड्डेची प्रिपरेशन करायचा एक व्लॉग बनवा म्हणून मी हे व्लॉग बनवायचं। तर चला मग आपण बड्डेची प्रिपरेशन करूया। मी केक आणलेला आहे, सोबत बलून्स पण आणलेले आहेत। तर चला मग आता पटकन आपण बलून्स फुगूया आणि आपण इथं डेकोरेशन करूया मस्तपणे। तर फुगे फुगून झाले तर मस्तपैकी आता इथं हे डेकोरेट करूया। तर इथे डेकोरेशन झाले मस्तपैकी, बलून्सचं असं डेकोरेशन केले मी। तर चला मग आता आपण पटकन केक आणून ठेवूया आणि सेलिब्रेशनला सुरुवात करूया। तर असा मस्तपैकी केक आणलेला आहे, तर चला आपण सेलिब्रेशन स्टार्ट करू। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। जर तुम्हाला हा व्लॉग बघून छान वाटलं असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबासोबत शेअर करा। चला तर मग भेटूया एका नव्या व्लॉगमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।